देवळे येथे कंटेनरचं भीषण अपघात दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 11:30च्या दरम्यान नाशिककडून गुजरातच्या दिशेने जाणारा कंटेनर GJ 12PX 8767 हा कंटेनर ब्रेक फेल झाल्याने देवळे येथील नदीच्या पुलावर पलटी झालाय। हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरचा कंटेनरवरील ताबा सुटला। कंटेनर पुलाचा कठडा तोडत पलटी झालाय। हा अपघात इतका भयानक होता की आजूबाजूच्या व्यावसायिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळी मदत कार्य व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने 2 JCBच्या सहाय्याने कंटेनर सरळ करण्यात आले। सदर कंटेनरमध्ये हेवी पद्धतीचे लोखंड स्वरूपात मटेरियल भरलेले होते। हा अपघात जर काही वेळानंतर झाला असता तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते। हा अपघात ड्रायव्हर व किन्नर जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात देवळा येथे दाखल करण्यात आले। या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण स्वरूपात असल्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना मोठ्या कसरतीने येथून मार्ग काढावा लागतोय। त्यातच हा मोठा अपघात जनतेचा जीव घेण्यात ठरला असला तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते। प्रशासनाने या ठिकाणी त्वरित लक्ष देऊन पूल व रस्ता सुरक्षित सुस्थितीत करावा अशी नागरिक व प्रवासी मागणी करीत आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा।